आपण थेरपिस्टकडे कधी जावं? मग ते एक्स आहेत, पेन्स आहेत, तर ते काहीतरी मेमरी ट्रिगर करते. दिस इज वेन यू आर नॉट एट इज विथ युअर थॉट्स इज डिझीज, म्हणून ते दुखतंय. की सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये स्टोअर असतात आणि म्हणजे शरीरामध्ये इमोशन्स स्टोअर असतात. मग सबकॉन्शियस माइंड म्हणतात ते नेमकं काय असतं आणि त्याचा इम्पॅक्ट कसा होतो? ते दिवसभर पण जागरूकच असतं, पण आपण त्याला ऍक्सेस देत नाही, किंवा आपल्याला आपण लॉजिक एवढं वापरतो ना की आपण हे जेवढं वास्ट सबकॉन्शियस मध्ये त्याला ऍक्सेसच घेत नाही. कोणत्या केसमध्ये आपल्याला ट्रान्समध्ये जावं लागतं किंवा कोणत्या केसेसमध्ये आपल्याला अफर्मेशन्स कशा कशा प्रकारे थेरपी होईल? सो हिप्नोथेरपी, आपण समजा हिप्नोथेरपी आज बोललो तर हिप्नॉस म्हणजे स्लीप, राईट? सो ह्या स्लीपचा उपयोग थेरपीसाठी करणं इज हिप्नोथेरपी. नमस्कार, मी हिरकणी चॅनलच्या नवीन एपिसोडमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या आपण हिप्नोथेरपी या विषयावरती एक सिरीज बनवत आहोत. पहिल्या एपिसोडमध्ये आपण हिप्नोथेरपिस्ट काय हा एक अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्यामध्ये आपण हिप्नोथेरपी कसं काम करते ते बघितलं. आज आपण त्याच्याही थोडं पुढे जाऊन बॉडी, माइंड, सोल यावरती हिप्नोथेरपी कसं वर्क करते आणि आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण त्याचा कसा उपयोग करून घेऊ शकतो याविषयी बोलणार आहोत. मी तुम्हाला असं सांगेन की तुम्ही तुमच्याकडे काहीतरी एखादी नोटबुक ठेवा. तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील, जे काही तुम्हाला समजणार नाही ते नोट डाऊन करा आणि एपिसोड नंतर कमेंट करून आम्हाला कळवा. कारण आपण ही सिरीज बनवतोय. तुमच्या प्रश्नांची उत्तरं डायरेक्ट डॉक्टरकडूनच तुम्हाला मिळतील. आपल्याला ह्या गोष्टीसाठी तज्ञ डॉक्टर दीपलक्ष्मी धोपेश्वरकर लाभलेले आहेत, ज्यांनी आतापर्यंत हजारो पेशंट्सना हँडल केलेलं आहे. स्वतः सायकॅट्रिस्ट आहेत आणि हिप्नोथेरपिस्ट आहेत. तर हा एपिसोड तुम्ही जरूर बघा आणि अनेकांना शेअरही करा. डॉक्टर दीपलक्ष्मी, तुमचं पुन्हा एकदा मी हिरकणी चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण बॉडी, माइंड, सोल याच्यावरती बोलायचं ठरवलं. मुळात बॉडी, माइंड, सोल म्हणजे काय? कारण बॉडी तर आपल्याला समजते, सोल आणि माइंड ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला समजत नाहीत. पण माइंड आहे हे आपल्याला कळतं. हिप्नोथेरपिस्ट किंवा एक सायकॅट्रिस्ट डॉक्टर म्हणून बॉडी, माइंड, सोल म्हणजे नेमकं काय? ओके, सो खूपच बेसिक आणि चांगला प्रश्न आहे. आपण नेहमी म्हणतो बॉडी, माइंड, सोल, होलिस्टिक हिलिंग, तर हे आपल्या कानावर पडत असतात. आता अहम ब्रह्मास्मी, ओके, सोल म्हणजे आपण म्हणू की द गॉड विद इन मी, राईट? आपण म्हणतो की माझ्यामध्ये जे आहे मला तो फाईंड शोधायचा आहे. एक एनॉलॉजी घेतली ना आपण, लाईक कुरुक्षेत्राची, राईट? सो लेट अस से की कुरुक्षेत्र म्हणजे तुमचं बॉडी, शरीर, अर्जुन तुमचं मन. अच्छा. जो खूप द्वंद्व अवस्थेत असतो, लाईक यु नो ही इज कन्फ्युज की काय करावं, हे बरोबर आहे का चूक आहे, राईट? आणि कृष्णा म्हणजे तुमचं सोल. ओके. सो बॉडी, शरीर म्हणजे कुरुक्षेत्र, अर्जुन मन, सॉरी, ओके, आणि कृष्ण म्हणजे सोल. सो गायडन्स तुमच्या आतमध्येच आहे, राईट? सर, लाईक हिप्नोथेरपीमध्ये आपण काय करतो की ऑर एनी नॉर्मली जे काही हिलिंग मोडालिटीज वगैरे आपण म्हणतो, इमोशनल, मेंटल, सो तुमच्या मनाद्वारे शरीरा थ्रू, सो बॉडी आपण एक शरीर अशी गोष्ट आहे ना की तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या घडामोडी तुमच्या शरीरामध्ये स्टोअर होतात. म्हणजे इन फॉर्म आपण डिस्कस केलं इमोशन्स वगैरे काय आहेत ते, मग तुमचे मेमरीज आहेत, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्या, लाईक डीएनए मध्ये पास होतात, लाईक, आणि मग तुमच्या शरीराद्वारे मनाच्या आत जाऊन मी कोण आहे, माझा हायर सेल्फ, माझा सोल, हे शोधण्याचा प्रयत्न असतो. अच्छा. ओके. कदाचित त्याच्यामुळेच फार कॉम्प्लिकेटेड वाटतो हा सब्जेक्ट. हिप्नोथेरपी ना, आपण लहानपणी अनेकांनी शोज बघितलेले असतात की आपण त्याला मराठीमध्ये संमोहन विद्या असं म्हणतो. तर
हिप्नोथेरपिस्ट पटकन काहीतरी करतात आणि आपल्याला ट्रान्समध्ये नेतात आणि मग आपल्याकडून काहीही करून घेऊ शकतात. त्याच्यामुळे हे शोज खूप आपण लहान असल्यापासून किंवा आताही बघतो. बरोबर. तर त्याच्यामुळे एक हिप्नोथेरपी ह्या विषयाबद्दल एक थोडीशी भीती पण लोकांच्या मनात बरोबर. असते, की नेमकं हे काय करतात आणि आपल्याकडून काय काढून घेतात. राइट. तर माइंड आपण आधी माइंडवरती बोलूया. कारण मन हे सगळ्यांना समजते, की आपल्याकडे आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न चालू असतात, द्वंद्व चालू असतात. जसं तुम्ही सांगितलं अर्जुन हे मन आहे. त्याच्याकडेही भरपूर सारे प्रश्नच होते. तर हे मन आपल्याला आपल्या इमोशन्सवर, आपल्या थॉट्सवरती मन कसं काय कंट्रोल करतं? कारण कधी-कधी आपल्या एकदम कोणत्याही विचारांमध्ये गढून जातो, की काहीही कारण नसताना कोणता विद्यार्थी असेल, मी परीक्षेत फेल तर होणार नाही ना आणि मग तो दिवसभर त्याच एका विचारामध्ये ना. कधी-कधी आपण काहीतरी इम्पल्सिव्ह डिसिजन घेतो. पटकन शॉपिंग करून घ्या किंवा मन रमवण्यासाठी काहीतरी करतो आणि नंतर आपल्याला रिअलाईज होतं, की हे आपण काहीतरी चुकीचं केलं. तर त्यावेळेला आपल्याला बुद्धी आपली काम न करता मन आपल्यावर कंट्रोल करतं. तर नेमकं मन आपल्यावर कसं कंट्रोल करतं? मन म्हणजे काय? ओके. आपण विचार करतो दिवसभर. काही नाही कसं तर सतत डोक्यात विचार असतात सुरू. ओके. अ, जेव्हा विचार करतो तेव्हा काय होतं, की काही फीलिंग्स येतात. हं, इमोशन्स म्हणतो आपण त्याला. सो काही भावना निर्माण होतात. एखादी चांगली गोष्ट घडली, की चांगलं वाटणार. यू फील हॅपी हं, किंवा खूप शांत वाटतं किंवा विचलित असतं. एखादे ट्रॉमॅटिक इव्हेंट असेल तर राग असतो किंवा अ, उदास पण असतं. सो जेव्हा पण एक कुठचाही विचार केला आपण, तर त्यावेळेस त्याच्याबरोबर एक असोसिएटेड फीलिंग असते. हं, राइट? आता एखादी चांगली गोष्ट घटना घडली असेल, आपण आपल्या मित्रांना भेटलो किंवा वी हॅड पार्टी किंवा असं काही झालं, तर आपण जेव्हा जेव्हा पण आपण त्या गोष्टीचा विचार होतो आपल्याला छान वाटतं. हं, हं. पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या मनासारख्या किंवा चांगल्याच वाटणाऱ्या नाहीयेत, राइट? डे टू डे लाईफमध्ये भरपूर घडामोडी होत असतात. सो कितीतरी ट्रॉमॅटिक इव्हेंट्स असतात, लाइक डेथ्स आहेत. हं, ओके. लुजिंग लाव्हड वन्स किंवा ॲक्सिडेंट्स आहेत. अ, अशा बऱ्याचशा गोष्टी होतातच, राइट? असं तू म्हणालीस, की फेल झालं कोण, लाइक हं, लाइक हं, फिअर ऑफ भीती असते, की मी पास होणार का? अभ्यास करतोय, मग ते सारखं-सारखं. तर जेवढ्या वेळा आपण त्या गोष्टीचा विचार करतो, ते असोसिएटेड इमोशन जे आहे ना, ते आपल्या बॉडीवर सेटल होत राहतं. हां, बॉडी म्हणजे शरीरावर म्हणजे प्रत्येक ऑर्गन्स विल स्टोअर एक स्पेसिफिक इमोशन्स. अच्छा. जनरलाइज्ड, ओके. असं काही मी हे म्हणते, की किडनी म्हणजे हेच किंवा लाइक हां, हां. इट डिपेंड्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. सो जसे जितक्या वेळेला आपण एखाद्या ट्रॉमॅटिक इव्हेंटचा विचार करत असतो, तितक्या वेळेला ते इमोशन्स त्या त्या ऑर्गनवर सेटल होत राहतात. आणि एक दिवशी ट्रिगर होतं आणि त्याचं रूपांतर आजारपणामध्ये, हं, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम्स. करिअरमध्ये ग्रोथ होत नाहीये किंवा पैसे अडकले आहेत, प्रॉपर्टीजचे इश्यूज होत होत आहेत. हं, कुठच्याही गोष्टीचा म्हणजे बेसिक 3 आपल्या ह्या प्लेनवर, पृथ्वीवर 3 मेन गोष्टी आहेत. तुमचं शरीर, तुमचे इमोशन्स लाइक रिलेशनशिप्स आणि मनी. हं, आपण या तिन्ही शिवाय नाही तिघांचं कोलॅबोरेशनमुळे मुळे काम करतो. हं. समजा शरीरामध्ये त्रास आहे, लाइक काही आजारपण आलंय, तर आपण त्याच गतीने काम करू शकतो का? नाही. राइट? हं, त्याच गतीमध्ये तुमचं रिलेशनशिप तेवढं स्टेबल राहणार आहे का? मग एखादी गोष्ट बिघडली, की या दोन्ही तिन्ही गोष्टी बिघडल्या जातात. हं, ओके. सो आता एखाद्याचं करियर चांगलं नाहीये मीन्स ऑब्व्हियसली स्ट्रेस आहे. मग स्ट्रेसचा प्रॉब्लेम तुमच्या शरीरावर येणार आहे. रिलेशनशिप्स विल अफेक्ट अँड व्हाईस वर्सा. लाइक ह्या तिन्ही गोष्टी दे गो हँड इन हँड. हं, ओके. आता हे कसं आहे लहानपणापासून आपल्याला काय शिकवलं चांगलं विचार केला की चांगल्या गोष्टी घडतात. हं. राइट? पण चांगलं विचार करायचं म्हणजे कसं करायचं? बरोबर. ते आपण पुढे येऊ. हं, सो म्हणून ना आपल्याच्या ज्या काही गोष्टी घडतात आपल्या थॉट प्रोसेसमुळेच घडतात. हं, आता जेव्हा एक लहान मुलं असतं आपल्याला संस्कार म्हणतो आपण लाइक आपल्याला खूप माहिती आहे गोष्ट की ना 7-8 वर्षाच्या 7-8 वर्षाची मुलं होईपर्यंत तुम्ही त्यांना जे शिकवाल ते ते अब्सॉर्ब करतात. मग ऑटोमॅटिकली तुमच्या घरातलं जे संस्कार आहेत,
तुमचं क्लोज ग्रुप, पेरेंट्स, फॅमिली, परत तुमचे सराउंडिंग्स, त्याचा इम्पॅक्ट त्या व्यक्तीच्या स्वभावावर होतो. मग आपण म्हणतो एक 7-8 वर्षात त्याचा स्वभाव झालेला असतो. म्हणजे कसं की तुमचे बिलीफ सिस्टम झालेले असतात. ओके. तुमची एक टिपिकल थॉट प्रोसेस सेट झालेली असते. कारण आपले आई-वडील जे आपल्याला शिकवतील किंवा आपल्या एकदम जवळचे जे क्लोज आहेत, जे आपल्याला सांगतील, तेच आपल्याला बरोबर असं वाटतं. ओके. सो म्हणून एक पर्सनॅलिटी डेव्हलप होते. प्रत्येक व्यक्तीची. राइट? आणि ही आपण म्हणतो ना, की स्वभाव बदलू शकत नाहीये. त्याचं कारण हे. अच्छा. भले मग स्वभाव त्या व्यक्तीला हानिकारक असेल सुद्धा, इट इज डिफिकल्ट. मग हिप्नोथेरपीमध्ये किंवा जे काही आपण हिलिंग मोडॅलिटीज वापरतो, त्याच्यामध्ये हे आहे, की आता ह्या एखादी गोष्टीचा मला त्रास होत असेल, एखाद्या पेशंटला, तर की ह्याच्यामुळे तुला काही फायदा होत नाहीये किंवा लाइक वी नीड टू मॉडिफाय इट. इट इज नॉट बॅड. ती गोष्ट काही चुकीची आहे असं नाहीये. पण आतापर्यंत हेल्प नाही केलंय. मग पुढे आपल्याला कसं मॉडिफाय करता येईल आणि ते तुम्हाला कसं तुमच्या ग्रोथसाठी विथआउट हर्टिंग अदर्स. आपण ते बघतो. असं आपण नाहीतर हल्ली काय सेल्फ लव्ह. बट सेल्फ लव्ह म्हणजे काय हे नेमकं कोणाला कळतच नाहीये. दॅट डझंट मीन सेल्फिशनेस. ओके. सो जस्ट मी कोण आहे? जसं आपण मगाशी म्हणतोय, की सोल म्हणजे काय? मग मी कोण आहे फाइंड आउट करायला आपल्याला ह्या लेयर्सच्या खाली जावं लागतं. कारण हे सगळे ओव्हरलॅप झालेले असतात. ओके. सो दिस इज बॉडी. सो ह्याच्यामध्ये काय होतं, सो वी आर वर्किंग ऑन द बॉडी. थ्रू द बॉडीमध्ये सगळे ते मेमरीज स्टोर्ड आहेत. सेल्युलर मेमरीज म्हणतो आपण त्याला. आणि मग ते इमोशन्स म्हणजे मन तुमचं, लाईक हाऊ यू टॅली. आणि जसं आपण हे काम करत जातो, यू नो हू यू आर. दॅट इज अ सोल. ओके. राईट? आणि मी मागे पण म्हटलं होतं, लाईक एखादी व्यक्ती स्टक फील करते. राईट? म्हणजे इलनेसेस आहेत, काही आजारपण आहेत किंवा रिलेशनशिप्समध्ये कम्पॅटिबिलिटी नाहीये किंवा त्रास होतोय. नॉट जस्ट पार्टनर्स, बट पेरेंट्स, आई-वडील, भावंड, वर्क स्पेसमध्ये. राईट? रिलेशनशिप मी एनिथिंग. बट द फर्स्ट रिलेशनशिप इज विथ युअरसेल्फ. आर यू इव्हन हॅपी की स्वतः बरोबर तरी खुश आहात का तुम्ही? राईट? आणि मनी ऑफकोर्स. सो काय होतं, की लहानपणापासून ना हे इमोशन्सचं, बिलीफ सिस्टमचं बॅगेज आपण कॅरी करत असतो. त्याच्यामुळे आपला स्पीड कमी होतो. सो जसं मी मागे म्हटलं, की आता मी म्हटलं, की ओके, एखाद्या व्यक्तीला सांगितलं, की तू 5 किलोमीटर धाव. वॉक तरी करू शकत, ब्रिस्क वॉक, राईट? इफ अ हेल्दी पर्सन. पण अट घालते, की 25 किलोचं वजन घेऊन धावायचंय. त्या स्पीडमध्ये नाही जाऊ शकत ती व्यक्ती, राईट? कारण ते इमोशनल बॅगेज कॅरी करते. मग ह्या थेरपीजमध्ये जे आपण करतो, ते जे एक्सेस अनवॉन्टेड बॅगेज जे आहे, ज्याची आत्ता गरज नाहीये, ते आपण हेल्प करतो रिलीज करायला. लाईक लेट गो करणं एवढं सोपं नाहीये लेट गो करणं. बरोबर. आणि तो स्वभाव बनतो, संस्कार आहेत. सो सगळ्याच गोष्टी त्या गोष्टी मे बी तुमच्या आजी-आजोबांना, पणजोबांना बरोबर होतं त्या काळी. पण आता त्या वर्क करणारे तसं नाहीये. ॲज वी से, द ओन्ली थिंग विच इज कॉन्स्टंट इज चेंज. आता जे आपल्या बोलण्यात आलं त्याप्रमाणे, की सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये स्टोअर असतात. म्हणजे शरीरामध्ये इमोशन्स स्टोअर असतात. मग सबकॉन्शियस माइंड म्हणतात, ते नेमकं काय असतं? आणि त्याचा इम्पॅक्ट कसा होतो? आपण सिक्स सेन्स कळलंय, ऐकलंय. सिक्स सेन्स, टेलिपॅथी, डेजावू. ओके. हे जे आहेत अंतर्मन आहे आपलं. तर ते आपल्याला आपल्या 24 तास ते जागरूक असतं. ओके. पण आपण त्याला आपलं कॉन्शियस माइंड म्हणजे आपलं लॉजिकल माइंड एवढं स्ट्रॉंग आहे ना, की आपण ते एक्सेप्ट नाही करत. फॉर एक्झाम्पल, आता सपोज कोणाला जायचं, की आज संध्याकाळी फिरायला जायला पाहिजे. पण फर्स्ट थॉट त्या व्यक्तीला आला, की आज नको जायला. सो ते अंतर्मन सांगतंय, सबकॉन्शियस माइंड इज टेलिंग यू, की आज नको जाऊस. पण मग आपण लॉजिक वापरतो. मग कॉन्शियस नाही, यार आज जाऊन बघूया काय होतंय वगैरे. मग नेमका आपण तयार होतो आणि मग दारात कोणतरी पाहुणे येतात किंवा खाली गेले तर गाडीच बंद पडते किंवा ट्रॅफिकच लागते. मग शेवटी काय होतं, की आपण त्या ठिकाणी पोहोचतच नाही. सो सबकॉन्शियस माइंड इज 24/7 अवेक. आपण जेव्हा झोपतो सुद्धा तेव्हा सुद्धा अवेक आहे. ते आपलं कॉन्शियस माइंड झोपलेलं असतं. म्हणून आपलं स्वप्न वगैरे पडतात आणि दिस थिंग्स. आणि ते
दिवसभर पण जागरूकच असतं. पण आपण त्याला ॲक्सेस देत नाही किंवा आपण लॉजिक एवढं वापरतो ना, की आपण हे जेवढं वास्ट सबकॉन्शियसमध्ये त्याला ॲक्सेसच घेत नाही. म्हणजे आपल्याला अनेक वेळेला असं गट फिलिंग होत येस. असतं, पण ते आपण दुर्लक्षितच करतो बऱ्याच ॲब्सोल्युटली. काय नाही, मग लॉजिक हे बरोबर नाही. लाइक ओके आय विल ट्राय. यालाच आपण माइंड आपल्यावरती कंट्रोल करतो असं म्हणू शकतो. माइंड कंट्रोल करतो म्हणजे आपण अलाउ नाही करत आहोत ना. आणि हे तुमचं सबकॉन्शियस आहे, दुसऱ्यांचं नाहीये. बॉडीवरती वेगवेगळ्या शरीरातल्या वेगवेगळ्या भागांवरती आपले इमोशन्स स्टोअर होतात. बरोबर. तर त्याच्यामुळे काय प्रकारचे आजार आपल्याला होतात, जे लगेच तर नाही होत असणार. त्याला काहीतरी काळ लागत असेल ह्या सगळ्या गोष्टी बॉडीवरती बाहेर दिसण्यासाठी. तर आपण असं काय म्हणू शकतो, की हे माझ्या इमोशन्समुळे मला झालेले आजार. इमोशन्स जे स्टोअर झाले बॉडीमध्ये त्याच्यातून हा आजार निर्माण झाला. म्हणजे असा कुठचा व्हायरस, बॅक्टेरियामुळे मला आजार सी एका हाताने टाळी नाही वाजत. याला खूप सारे फॅक्टर्स आहेत. फॉर एक्झाम्पल डायबिटीज. ओके, एक एक्झाम्पल आहे. सो एक आजी होत्या. सो एक दिवशी त्यांनी मला फोन केला आणि मला म्हणाले दॅट टाईम शी वॉज 65 समथिंग 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर मला मला डायबिटीज खूप वाढल्या. म्हटलं ठीक आहे बघूया. लाइक तर अबाउट 400 होतं. रँडम. ते एक संध्याकाळी 4-5 वाजता वगैरे. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही 5 मिनिटाचं कन्व्हर्सेशन केलं. सो त्याच्यामध्ये असं रिअलाईज झालं, जेव्हा त्या 19 वर्षाच्या वगैरे 19-20च्या होत्या ना, त्यावेळेस त्यांची इच्छा होती, की त्यांनी लॉ वगैरे करायला पाहिजे. पण मग आता नाव शी वुड हॅव बीन 75 पण त्या काळी त्यांना नाही चांगला मुलगा आला तर लग्न करून टाक. त्यांची ती इच्छा राहिली. सो तो रिग्रेट राहिला आयुष्यभर. अच्छा. त्यामुळे त्याचं रूपांतर एक 40-45 नंतर त्यांना डायबिटीज डिटेक्ट झालं. आणि लिटरली मी त्यांना फक्त एक अफर्मेशन दिलं होतं आणि 2 दिवसामध्ये विथ मेडिसिन्स वर ऑन मी असं नाही म्हणत पण त्यांचं हालत नव्हतं. फास्टिंग ब्लड शुगर वॉज लेस दॅन 200 2 दिवसात. ऑफकोर्स त्याच्यानंतर बरेच प्रोसेस वगैरे केले. मेडिसिन्स वर ऑन आणि त्याप्रमाणे मग त्यांचं ते ॲडजस्ट केलं. सो तुम्ही म्हणालात तसं की प्रॉब्लेम खूप आधी सुरू होतो. आणि मग असं मी मगाशी म्हटलं ना, की ते सेटल होत राहतं, ते इमोशन सेटल होत राहतं, ट्रिगर होतं. अँड वन फाईन डे त्याचं मॅनिफेस्टेशन म्हणतो आपण, कम्स इन अ फॉर्म ऑफ इलनेस. सो एनिथिंग अँड एव्हरीथिंग डायबिटीज, ब्लड प्रेशर, कॅन्सर्स हे असे बरेच इमोशन्सला धरून वेगवेगळ्या प्रकारचे इमोशन सोरियासिस आहे. पण नॉर्मली कुठचे आजार तर स्ट्रेसमुळे ते ब्लड लेवल फ्लक्च्युएट होतात वगैरे. मेडिसिन्स आर इक्वली इम्पॉर्टंट. ते आपण डिनाय नाही करू शकत. दॅट इज ऑल्सो सायन्स. सो दॅट इज माय फर्स्ट लॉ. बिंग अ ॲलोपॅथिक डॉक्टर, आय विल ऑफ कोर्स गो फॉर इट. अँड अलॉंग साइड बाय साइड यू डू दिस ऑलवेज सेफ. तर ह्याच्यामध्ये मला असा प्रश्न विचारायचा आहे, की बॉडीवरती आपल्याला इम्पॅक्ट व्हायला म्हणजे आता जे आपण एक्झाम्पल आता तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये लहान असताना म्हणजे यंग एजमधली ती इच्छा अपुरी राहिलेली त्याचा इम्पॅक्ट बॉडीवर दिसायला 40व्या वर्षी साधारणपणे लागला. म्हणजे बराच काळ गेला ह्याच्यामध्ये. पण मग मला असं विचारायचंय, की आपण थेरपिस्टकडे कधी जावं? कारण आपल्याला काहीतरी होतंय, हे आपल्याला बॉडी सांगायला खूप वेळ लागतोय आणि आपण ॲब्सोल्युटली काहीही झालं, की पहिले डॉक्टरकडे जातो, मेडिकेशन चालू करतो आणि जो आजार दिसतो त्याच्यावरती इलाज केला जातो. पण त्याचा रूट कॉज कुठेतरी दुसरीकडे आहे. तर मग आपण नेमकी थेरपी कधी घेतली पाहिजे? फ्रँकली देअर इज नो एज क्रायटेरिया. हां. ओके. आणि काही प्रॉब्लेम असेलच तरच थेरपिस्टकडे जायला पाहिजे असं नाहीये. आपल्या जे आपण करतो ते आपल्याला कळते, की ओके ह्या गोष्टी आपण मॉडिफाय करू शकतो. आता माझ्याकडे लाइक शाळेतली मुलं सुद्धा आहेत. ओके. दॅट इज अ अमेझिंग टाईम. कारण त्यावेळेस त्यांचं ते पूर्ण करिअरसाठी हेल्प होतं भरपूर. त्यांचे मग प्रोग्राम्स आपण मॉडिफाय करतो आणि व्हॉट इज बेस्ट फॉर दॅट चाइल्ड. तर करिअरमध्ये सुद्धा त्यांना खूप क्लॅरिटी येते आणि 8वी, 9वी, 10वी त्यावेळेस तुमचं प्रिपरेशन होतं. सो यू नो तुमच्यासाठी बेस्ट काय आहे. मग ते गाईड करायला खूप ईझी होतं. सो थेरपीसाठी काही स्पेसिफिक एज असं नाहीये. सो आपण थेरपीज अगदी लहान मुलांवर सुद्धा करतो. लाइक सरोगेट म्हणतो आम्ही त्याला. थ्रू द मदर. कारण लहान मुलांशी कम्युनिकेट करणं हे नाही. तर थ्रू द आई किंवा वडील जे कोणी असेल, पेरेंट्स त्यांच्या थ्रू सुद्धा आपण थेरपीज करू शकतो आणि एजचा काहीच क्रायटेरिया नाहीये.
सो असं नाही की तुम्हाला प्रॉब्लेमच आहे म्हणून तुम्ही थेरपीला जा. तुम्ही गाईडन्ससाठी सुद्धा जाऊ शकता ना, अच्छा. की मला कुठचं करियर माझ्यासाठी बेस्ट असेल. हं. सो कारण कॉम्पिटिशन आहेच. पण अ, प्रत्येक व्यक्ती जे आहे ना, ते काहीतरी स्पेसिफिक करायला जन्माला आली आहे. हं. तर माझ्यासाठी बेस्ट काय असेल, हे समजून घेण्यासाठी थेरपी विल सर्टनली वर्क. ओके. अनेक वेळेला असं होतं, की सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात. आपल्याला डॉक्टरकडे आपल्याला काहीतरी होत असतं. कुठेतरी बॉडी एक असतो, पेन असतं, हेडेक असतं. पण रिपोर्ट सगळे नॉर्मल असतात. तर अशा वेळी नेमकं काय होत असतं आणि मग थेरपी आपल्याला काय सांगते याबद्दल? मेन इमोशन्स, तुमच्या इमोशन्सवर काम करतात. तर आता एखादा मगाशी आपण डिस्कस केलं ना, की इमोशन्स आर स्टोर्ड इन युअर सेल्स, हं. राइट? मग ते एक्स आहेत, पेन्स आहेत, तर ते काहीतरी मेमरी ट्रिगर करते. दिस इज व्हेन यू आर नॉट एट ईज विथ युअर थॉट्स, इज हं. डिझीज. म्हणून ते दुखतंय. आणि सिंपल अफर्मेशन्स वर्क लाइक मॅजिक. अच्छा. ऍसिडिटी जरी होतीये लोकांना, तर व्हॉट एम आय नॉट रेडी टू डायजेस्ट. हं. तर काही खूप सोपे-सोपे उपाय पण आहेत. ओके. असं काही एकदमच स्ट्रेसफुल घेण्यासारखं नाहीये थेरपी. यू नो इट कॅन गो इन अ व्हेरी हॅपी स्पेस अल्सो. अच्छा. म्हणजे थेरपीमध्ये एक्झॅक्टली काय प्रोसिजर असते? म्हणजे काय कोणत्या केसमध्ये आपल्याला ट्रान्समध्ये जावं लागतं किंवा कोणत्या केसेसमध्ये आपल्याला अफर्मेशन्स कशा-कशा प्रकारे थेरपी ओके. वर्क करते? सो हिप्नोथेरपी आपण समजा हिप्नोथेरपी आज आज बोललो, तर हिप्नॉस म्हणजे स्लीप, हं. राइट? सो ह्या स्लीपचा उपयोग थेरपीसाठी करणं इज हिप्नोथेरपी. हं. आता आपण जे बोलतोय दॅट इज अ बीटा लेव्हल ऑफ ब्रेन वेव्ह ॲक्टिव्हिटी. ओके. ओके. मग ते अल्फा, डेल्टा असं हं. जातं. सो जेव्हा आपण जेव्हा झोपायला जातो ना, त्यावेळेस आपण जे डीप स्लीपला जातो. म्हणजे आपलं मन शांत असतं. हं. सो त्या ट्रान्समध्ये आपण नेतो व्यक्तीला एखाद्या हां. आणि त्याच्यावर आपण आणि अ, असं त्या ट्रान्समध्ये आता फॉर एक्झाम्पल मला इकडे यायचं होतं, राइट? सो आपण गाडी चालवतो. तर गाडी चालवताना काय होतं, की गाडीमध्ये बसतो, गाडी स्टार्ट केली, राइट? आणि आपण सुरू करतो. मग कोण सिग्नल लागलाय, गाडी स्पीड अप करायची आहे, स्लो डाउन करायची आहे, कोणी क्रॉस करतंय आणि आपण डेस्टिनेशनला पोहोचतो. अरे मी पोहोचले. हं. पण त्या दरम्यान मी काय विचार करत असते, मला आठवत नाही. दॅट इज ट्रान्स. ओके. ओके. सो इट्स अ बेसिक थिंग. हे रोज आपल्याबरोबर आपण दिवसातनं कित्येक वेळा ट्रान्समध्ये जात असतो. हं. फॉलिंग इन लव्ह इज ट्रान्स. आपण मागे पण म्हटलं, तुझा आवडता पदार्थ काय? पुरणपोळी. आता मी जर तुला विचारलं, की "अरे, मला आवडतो तो." तर यू आर ऑलरेडी इन ट्रान्स. तर ह्या फीलिंग्सला धरून आपण त्या मोमेंटला जातो. आता जसं तू म्हटलंस, की पेन आहे. एखादं दुखतंय, तर हे पेन कुठनं सुरू झालंय? हं. तर आपण त्या पेनवर फोकस करत त्या व्यक्तीला त्या मोमेंटला जेव्हा पेन खूप जास्त होतं, हां. वर्स्ट होतं लाइक आणि देन वी कॅन वर्क ऑन इट, ऑन द सिच्युएशन. ही ट्रिगर सुरुवात कुठून झाली याची? ओके. अँड देन एकदा सो वी कॉल्ड एज इनर चाइल्ड. हं. म्हणजे याच्यामध्ये चांगलं एक्झाम्पल उदाहरण द्यायचं तर आता सपोज एखादी व्यक्ती समोर आली आहे आणि आपल्याला खूप राग येतो. हं. ठीक आहे. पण तो राग त्या व्यक्तीचा नसतो. तर पण माझ्यामध्ये एक पार्ट असेल, एखादी लहान मी, हं. जिला त्या व्यक्तीचा खूप राग आहे. हां. तर अडल्टला नाहीये. ओके. ओके. पण मग काय होतं, ती व्यक्ती आली तर ती जी लहान मी असते ना, ती ओव्हरपॉवर करते. मीन्स शी टेक्स चार्ज. हां. नॉट ओव्हरपॉवर, शी टेक्स चार्ज आणि ती चिड करते. द मोमेंट मी तो पार्ट माझा जो पार्ट आहे, लहान पार्ट आहे, तिला ॲड्रेस करते अँड आय एम ओके विथ द अँगर आणि सगळं. तर ऑटोमॅटिकली एव्हरीथिंग फॉल्स इन प्लेस. कारण आपल्यामध्ये बरेच पर्सनॅलिटीज असतात. कोणी खूप आनंदी असतं, कोणी दुःखी असतं, कोणी अ, चिडलेलं असतं, जेलस असतं. सो एक्सेप्टिंग ऑल धीस पार्ट्स इज द की. म्हणजे आपण शॅडो ऑफ सेल्फ वगैरे जे म्हणतो, हं. की आणि लहानपणापासून कसं शिकवलंय, वाईट नाही खोटं नाही बोलायचं किंवा राग नाही करायचा, हं. जेलस नाही व्हायचं. पण त्या लहान मुलांना वाटतंच ना. हां. सो ते सप्रेस न करता द अडल्ट कॅन एक्सेप्ट दोज पार्ट्स हं. तसं दॅट विल हील. ओके. मग ग्रोइंग स्टेजमध्ये ॲक्चुअली पॅरेंटिंगमध्ये हा एक प्रश्न मला येतोय, की पॅरेंटिंग करत असताना लहान मुलांचं
आपण काय नेमकी काळजी घेतली पाहिजे, की जेणेकरून त्यांना हे इमोशन्स हँडलिंग समजलं पाहिजे किंवा इमोशन्स त्या वयात तरी ती त्यांच्या बॉडीमध्ये स्टोअर होऊ नयेत. सिच्युएशन्स होत राहणार आहे. आपण सगळीकडे अ, आपल्या मुलाला प्रोटेक्ट नाही करू शकत. हं. बट एक प्रॉमिनंट गोष्ट आहे, मुलं किती मोठी झाली, म्हातारी झाली, तरीही ना ते आई-वडिलांचं व्हॅलिडेशन सीकर असतात. हं. राइट? म्हणून मग लहानपणापासून ना, की आपण पॉझिटिव्ह कसं बोलायचं, हे आपण स्वतः जेव्हा आपण सेल्फ टॉक जेव्हा पॉझिटिव्ह करू, तेव्हा आपण दुसऱ्यांना पण बोलू शकू. हं. आणि मुलांना नेहमी आय एम प्राउड ऑफ यू, हं. आय लव्ह यू. हं. ह्या गोष्टी बोलत राहिला, की आणि मुलांशी चांगलं, "हो, तू हे करू शकतोस" हं. किंवा "हे करता येईल, आपण ट्राय करून बघूया." अशा प्रकारे जर बोलत गेलो ना, तर त्यांचा पण कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. हं. हां, तुला जमणारच नाही, मग तू हेच करू शकणार नाही. दॅट विल किल द गेम. ओके. मगाशी जे सांगताना सांगितलं, की लहान मुलांवरती पण थेरपी केली जाते, हं. सरोगेटेड थेरपी. तर त्या केसमध्ये म्हणजे काय कारणाने हे पॅरेंट्स तुमच्याकडे येतात, की मला माझ्या मुलामध्ये काहीतरी वाटतंय किंवा खूप चिड आहे किंवा काय होत असतं? बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता एखादं मूल रडतंय किंवा आजारी पडतंय सारखं, त्याच्यावर करू शकतो आपण. जर म्हणायला डॉक्टरच्या फेऱ्या, हं. दुखतंय-खुपतंय किंवा काहीही करू शकतो. इट्स लाइक एनी इलनेस. तर त्याच्यावर सुद्धा आई थ्रू किंवा वडिलां थ्रू आपण काम करू शकतो. पण म्हणजे ती थेरपी आई किंवा वडील घेतात येस. आणि त्याचा इम्पॅक्ट मुलावर होतो. येस. ओके. म्हणजे हे थोडंसं मॅजिकल वाटतंय. थोडंसं एक्सप्लेन करून सांगू शकता? एखादे एक्झॅक्ट केस घेऊन किंवा असं काही? एखादी केस अशी आहे, की सो एक लहान मुलगा होता. तो ना रात्री खूप रडत उठायचा. मम्मा पाय दुखतं, पाय दुखतं, पाय दुखतं करायचा. मग हे कळेना, कारण काही लागलं नव्हतं, एक्स-रे वगैरे सगळं नॉर्मल आहे. हं. पण रात्री तो असा किंचाळत उठायचा. अच्छा. दॅट वॉज अ कन्सर्न आणि तो रिपीटेडली उठत राहायचा. हं, हं. आणि एका स्पेसिफिक राइट अँकल धरून दुखतंय करून ओरडत. काहीही लागलं नव्हतं, काही नाही. मग त्याची आई माझ्याकडे आली होती, की असं-असं हा रोज रात्री एकदम किंचाळत उठून रडतोय आणि ओरडतोय. म्हटलं ठीक आहे. कारण तो मुलगा त्यावेळेस एक 3-4 वर्षाचा होता आणि तो काही एका ठिकाणी बसत नव्हता. लाइक हं, खेळकर मुलं हं. असतात वगैरे. सो मग त्याच्या आई थ्रू आम्ही थेरपी केली. तर त्याच्यामध्ये असं दिसून आलं, की हा जो मुलगा आहे ना, हा मागच्या जन्मी ह्याची डेथ यंग बॉय एक 20 वर्षाचा मुलगा, त्याची डेथ झाली होती इन एन ॲक्सिडेंट ओह! आणि तो ट्रॉमा तो ह्या जन्मी कॅरी करत होता. बापरे! दॅट पेन. बहुतेक तो कुठे पडला असेल, तर ते ट्रिगर झालं असेल आणि मग जेव्हा मग ते मागच्या त्याचा जो ट्रॉमा हील केला, त्याचा डेथ वगैरे जे पेन होतं वगैरे. त्याच्यानंतर ते दुखणं वगैरे होणं बंद आहे आणि आता मला वाटतं एक 10 वर्ष झाली असेल. ही इज ॲब्सोल्युटली फाईन. ग्रेट. मला सांगा पण आता हे आई मुलाचं म्हणजे किंवा पॅरेंट्सचं, वडील किंवा आईचं आपण ज्यावेळेला थेरपी घेतो, त्यावेळेला सबकॉन्शियस माइंडवर काम करतो. त्या व्यक्तीला आपण ट्रान्समध्ये नेऊन त्याला काहीतरी क्वेशनची प्रोसेस असते बरोबर. आणि आपण त्याला घेतो. मग आईचं सबकॉन्शियस माइंडवरती मुलाचं कसं काय काम? आई, वडील आणि मुलं कनेक्टेड आहेत. हं. सो आपण म्हणतो ना, की आई आणि मुलाची नाळ कधी तुटत नाही. हां, हां. सो दॅट इज द ईझीएस्ट वे. आपण असं हे मुलांचं आपण घेतोच. दॅट इज द सेफेस्ट पर्सन, राइट? पण एक 14 वर्षानंतर विथआऊट एनीबडीज परमिशन आपण कोणावरही इनडायरेक्ट थेरपी करू शकत नाही. ओके. ओके. समजा इव्हन कोणाची मुलं 14 आई-वडील आले. आता माझ्याकडे केसेस येतात. लाइक फॉर एक्झाम्पल ॲडिक्शनसाठी वगैरे. हं. हे तर खूप प्रॉमिनंट आहे. आणि पेरेंट्स म्हणतात, की हा मुलगा ॲडिक्टेड आहे आणि ह्याच्यावर थेरपी करा. 20-22 वर्षाचा मुलगा मी नाही करू शकत, जोपर्यंत तो मला परमिशन देत नाही. हं. सो ते प्रॉपर कन्सेंट घेतल्याशिवाय कोणत्याही पेशंटवर थेरपी नाही करू शकत. ओके. एथिक्स आहे. हं. राइट? ते नाही करायची. कारण त्या व्यक्ती तो मुलगा म्हणतो, "नाही मला काही प्रॉब्लेम नाहीये, यांना प्रॉब्लेम आहे." सो विथआऊट दॅट चाइल्ड's कन्सेंट, यू कॅनॉट डू अ थेरपी. अच्छा. पण मग या केसमध्ये आपण त्या मुलांना कसं हेल्प आउट करू शकतो, की
आपल्याला ऍज अ पॅरेंटना समजत असतं की यांनी थेरपी घेतली. नाही ते मुलं तर म्हणतात की आम्हाला नाही करायचं. पेरेंटला प्रॉब्लेम आहे ना. पेरेंटनी स्टार्ट करावं आधी. ओके. कारण पेरेंटला वाईट वाटतंय. अँड आय हॅव सीन, मी मागे पण डिस्कस केली मला वाटते केस, की जसं ती आईवर थेरपी सुरू झाले, जसं तिचं हिलिंग झालं, मुलाचं ॲडिक्शन बंद झालं अच्छा. ग्रॅज्युअली. ओके. सो तोही इनडायरेक्ट रिझल्ट असतो. कारण हे एक मिक्स्ड लाइक एक फॅमिलीमध्ये क्लोज्ड नेट एक सर्किट आहे. हं. तर एक चेंज झाला की दुसरा व्यक्ती पण चेंज होतो. अच्छा. मगाशी आपण जे काही बोललो, की त्याच्यामुळे बॉडीच्या खाली माइंड आहे आणि हे लेयर्समध्ये आहे. हं, आणि तर हे जे कनेक्शन आहे बॉडी, माइंड आणि सोल हं. याचं जे कनेक्शन आहे, हे मुळात तुटतं कसं? किंवा ते आपण त्या इम्बॅलन्स कसा होतो ह्याच्यात? ओके. सो थोडंसं स्पिरिच्युअल जाते. सो लाइक वी चूज अवर पेरेंट्स. ओके. असं जेव्हा एखाद्या सोलला डिसाईड करते, की आता मला जन्म घ्यायचा आहे, मला या आयुष्यात हे लर्निंग्स कंप्लीट करायचं. तर त्या लर्निंग्स प्रमाणे, की ते सूल तिचे पेरेंट्स चूज करतात. अच्छा. ठीक आहे. हं. सो मग लाइक मग ते पेरेंट्स म्हणजे आई कन्सीव्ह करते. तर सोल इज वॉन्डरिंग. हं. ओके. आणि ॲट द फर्स्ट ब्रेथ अँड माइंड इज अल्सो देअर. म्हणजे तुमचे माइंड वी कॅन गो इन अ दिस थिंग, की अबाउट युअर कार्मा लाइक और चित्रगुप्ताकडे तुमचे सगळे रेकॉर्ड्स भरलेले आहेत. तर सोल इज वन पार्ट आणि तुमचे आकाशिक रेकॉर्ड्स म्हणा, तुमचे मेमरीज म्हणा, हे हे आणि बॉडी येते. सो ॲट द फर्स्ट ब्रेथ जेव्हा मूल जन्माला येतं, तेव्हा बॉडी, माइंड अँड द सोल कनेक्ट होतं. हां, हां. अच्छा. राइट. अँड ॲट द लास्ट ब्रेथ जेव्हा लाइक डेथचं सीन आहे. लास्ट ब्रेथला बॉडी तर आपण प्रत्येकाच्या कस्टमप्रमाणे हं. अंत्यसंस्कार होतात आणि द सोल द हायर सेल्फ विच कंबाईन्स विथ द हायर सेल्फ आणि माइंड परत चित्रगुप्तला रेकॉर्ड आहे तुमचा. म्हणून आपण म्हणतो मागच्या जन्माचे रेकॉर्ड्स कसे आहेत, तर अच्छा. इकडनं वी ॲक्सेस थ्रू धिस. सो ऑल मेमरी डेटा सगळं आहे व्यवस्थित आपल्याकडे. ओके. म्हणजे आपलं माइंड ॲक्चुअली मरत नाही. बॉडी फक्त संपते. येस. सोल पुढच्या प्रवासाला जातो आणि राइट, माइंड स्टोअरमध्ये राइट, राहतं. राइट. राइट? हां. ओह! इट्स इंटरेस्टिंग. मग आता हे जर आपल्याला इम्बॅलन्स सांभाळायचा असेल कायम, तर आपण काय केलं पाहिजे? सी आता जस्ट मागचा प्रश्न मी जरा एक्सटेंड करते उत्तर द्यायचं. आता सोलची एक जर्नी आहे. तर जेव्हा फर्स्ट टाईम ते सोल जन्माला येतं, मग ते इट्स लाइक मग एकदम प्ले ग्रुप, नर्सरी हं. असे दर एक वर्ष एक तुमचं टेन्युअर कंप्लीट झालं की आपण घरी जातो, मग परत येतो. हां. सो असं अपग्रेड होत राहतं आणि एक काळ अशी येते की आपण ते जे काही कर्मास क्रिएट केलेले असतात, हं. बॅगेज ते ड्रॉप करायला सुरुवात करतो आणि तेव्हा ते सोल इव्हॉल्व होतं. ओके. ओके. सो प्रत्येकाची जर्नी वेगळी आहे. हं. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटते, की नको मला मला आता वेगळं काहीतरी करायचंय. लाइक फॉर माय सेल्फ. जेव्हा ते प्रत्येकाची जेव्हा वेळ येते, की ओके आय हॅव टू हील. सो देन वी गो थ्रू धिस प्रोसेसेस अबाउट अंडरस्टँडिंग मी कोण आहे. हं. दॅट इज द हीलिंग प्रोसेस. ओके. आणि लाइक त्याच्यामध्ये मग इमोशन्स कारण इमोशनल बॅगेज आपण कॅरी करत करत असतो. हं. karma is again I would call a different form of emotional baggage. हं. ट्रान्झॅक्शन्स कोणत्या व्यक्तीबरोबर काय ट्रान्झॅक्शन्स आहेत. मग ते हळू-हळू ते इव्हॉल्व होत राहतो. हे एक पर्पज घेऊन जन्माला आलं राइट. आणि ते पर्पज ज्यावेळेला आपण कंप्लीट करतो. कंप्लीट करतो किंवा ते पर्पज सॉल्व्ह करायला त्या दृष्टीने आपला प्रवास चालू होतो, राइट. तेव्हा आपला सोल इव्हॉल्व व्हायला लागतो. बरोबर. ओके. पण आता ह्याच्यासाठी काही प्रॅक्टिसेस आहेत का? की आता आपल्याला बॉडी, माइंड, सोल काय आहे हे तर समजलं. ह्याचा इम्बॅलन्स झाला तर काय होतं तेही कळलं. ते कनेक्टेड राहिलो तर आपण हॅपी किंवा हेल्दी राहू शकतो किंवा बरोबर. राहतो. पण मग सगळ्यांनाच वाटतं की आपण हेल्दी राहावं, सगळ्यांनाच वाटतं आपण हॅपी राहावं. ह्या सिच्युएशन मध्ये आपण जास्त काळ असत नाही बऱ्याच वेळेला. बरोबर. तर आपण या सिच्युएशनमध्ये परत येण्यासाठी किंवा बॉडी, माइंड, सोल हे
कनेक्टेड राहण्यासाठी आपण काहीतरी डेली प्रॅक्टिसेस केल्या पाहिजेत का? आणि त्या सिंपल प्रॅक्टिसेस ज्या आपले व्ह्युअर्स करू शकतात? एकदम बेसिक प्रॅक्टिसेस पण खूप डिफिकल्ट होतं, फ्रँकली स्पीकिंग, लिव्हिंग इन द नाऊ. हं, आपण इधर मागे काय घडलं माझ्यासोबत त्याच्याबद्दल विचार करत असतो हं. किंवा माझ्या आयुष्यात पुढे काय होणार आहे ह्याचा स्ट्रेस घेत असतो. राइट. तर आपण लिटरली आत्ताचं मोमेंट जगत नाही. हं. सो हाऊ टू गेट बॅक इन टू द नाव, दॅट इज अ की. ओके. मग त्याच्यासाठी मग तुम्ही कुठची गोष्ट करताय ना, लाईक तुम्ही जेवताय सुद्धा. सो एक ग्रॅटिट्यूड म्हणतो आपण like ना, आपण जेव्हा इव्हन जेवतो तर आपण नमस्कार करतो, लाईक ग्रॅटिट्यूड देतो. तर ह्या गोष्टी प्रॅक्टिस केल्या ना, तर बरंच स्टार्ट कमिंग इन द नाव आणि खूप रिअलायझेशन यायला सुरुवात होते. हं. नाहीतर मन इतकं भरकट असतं, इकडे जा, तिकडे जा, बे हे मग ह्याने असं म्हणालं, मग त्याने तसं म्हणालं, मग हं. लाईक हे कसं होणार? माझं हे काम पूर्ण होणार की नाही? सो द ब्युटी इज लिव्हिंग इन द नाव. कर्म कर फल की अपेक्षा मत कर एकतर अँड जस्ट फोकस इन द नाव. एक कुठची गोष्ट करताना बी 100% देअर. हं. तर हे कलेक्ट करायला जरा वेळ लागतो. हं. पण एकदा ते तुम्ही करायला लागलात की आय थिंक दॅट इज द बेस्ट मेडिटेशन. ओके. लिव्हिंग इन द नाव. हं. ग्रॅटिट्यूड. मग ग्रॅटिट्यूड आपण म्हणजे आपण ग्रॅटिट्यूडमध्ये ऑल्वेजच राहिलं पाहिजे. पण आता ज्यांना ग्रॅटिट्यूड करण्याची सवयच नाहीये किंवा असते अनेकांना आपल्याला नसते सवय. तर त्यांनी ही सवय स्वतःला लावून घेण्यासाठी काहीतरी आपल्याला प्रॅक्टिस तर करायला लागेल. राइट. तर काय केलं पाहिजे? सो कसं आहे ना, की ग्रॅटिट्यूड का येत नाही माहितीये का? कारण आय टेक एव्हरीथिंग फॉर ग्रांटेड. हं, माझ्याकडे आहे सगळं, तर आपण त्या गोष्टीची व्हॅल्यूच करत. हं, आणि आता माझ्याकडे सपोज एखादी फोर व्हीलर आहे. मला ते अपग्रेड व्हर्जन पाहिजे. माझ्याकडे आता गाडी आहे, त्याचा मी व्हॅल्यू नाही करत. हं, राइट? इव्हन बॅक लाइक मग माझी ती गाडी जास्त छान होती. पण मी हे नाही बघत, की माझ्याकडे आता अपग्रेडेड व्हर्जन आहे. सो ह्या गोष्टीमध्ये ग्रॅटिट्यूड नाही येत मग. हां, लाइक सो द ब्युटी इज स्मॉल थिंग्स. छोट्या-छोट्या गोष्टी मी म्हटलं जसं, की आता आपण जेवायला बसलोय. राइट? तर जेव्हा आपण बदली कवळ घेता वगैरे जे आहे, ठीक आहे तुम्हाला येत नाहीये. फेअर इनफ. पण त्याच्याऐवजी की ग्रॅटिट्यूड टू ऑल द पीपल हं, म्हणजे द सन, अर्थ, जी धरतीतनं जिकडनं आपल्याला ते मिळालंय. तो जो शेतकरी असेल, तो जो दुकानवाला असेल, ते घरातली कुक असेल, हे कितीतरी लोकं इन्व्हॉल्वड आहेत ना, बरोबर. आपल्यासमोर ते पान जेवण येण्यासाठी. एक्झॅक्टली. तर इफ त्या सो जेव्हा आपण असं ग्रॅटिट्यूड करून जेवतो ना, त्यावेळेस आपल्याला टेस्ट पण छान लागते. हं, नाहीतर मग आपण इथे जेवण करतोय आणि मग मोबाईलमध्ये बघतोय किंवा कोणाशी फोनवर बोलतोय, तर इट डझंट मेक एनी सेन्स. बरोबर. सो वन थिंग ॲट अ टाईम. एखादी गोष्ट त्यावेळेस फक्त जस्ट बी देअर. हं, त्याचा इम्पॅक्टही जास्त चांगला होतो आणि स्कॅटरिंग होत नाही आणि यू फील फुलफिल्ड. हं. आणि काहीतरी चांगलं केलं असं का ओके, अच्छा आज दिवस चांगला गेला माझा. सो जिकडे कुठे असाल ना, आता आपण फिरायला जरी गेलोय, तर फिरताना मग माझ्या ऑफिसमध्ये काय चाललंय आणि हे चाललंय, जस्ट क्लोज इट डाउन. हं. मे बी ऑफकोर्स मी सुट्टी घेऊनच गेला असाल. राइट. झोपताना फक्त झोपा ना. मग त्यावेळेस 1000 विचार नकोत. सो धिस इज माय टाईम टू रेस्ट. आता मला झोपायची वेळ आहे, मी झोपतो. सो जस्ट बी दॅट. तर जेवढं आपण त्या मोमेंटला येऊ, त्याच्याने आपलं ते बीइंग इन द प्रेझेंट, त्या क्षणाला आपण असतो. आता हे तर कळलं, की आपल्याला नाऊमध्ये राहायला पाहिजे. आत्ताच्या करंट सिच्युएशनमध्ये राहायला पाहिजे. हे प्रॅक्टिस केल्याशिवाय होणार नाही आणि थोडंसं डिफिकल्ट पण जाईल. मी प्रेक्षकांना असं सांगेन, की तुम्ही आता सांगितल्यानंतर हे कॉन्शियसली प्रॅक्टिस करा. नेक्स्ट एपिसोडपर्यंत तुम्हाला काय फरक जाणवला ते आम्हाला जरूर कळवा. आणि हे कसं करण्यासाठी आता एखादं आपण छोटंसं मेडिटेशन किंवा स्वतःला कशा इन्स्ट्रक्शन द्यायचा, याचा एक सॅम्पल दाखवू शकतो का? हो ना. की आपण आत्ता आत्ता हे प्रेक्षक बघतायत. त्यातले कितीतरी प्रेक्षक मे बी काहीतरी दुसरं काम करत असतील. कोणीतरी किचनमध्ये जेवण करत असेल किंवा दुसरं काहीतरी गाडी चालवत असताना पॉडकास्ट ऐकत असतील किंवा असं काहीतरी काम करत असतील. पण आता एक ह्या सिच्युएशनला मला यायचंय किंवा नाऊमध्ये राहायचंय. तर पण त्यांना काही छोटंसं
गाईडन्स किंवा गाईडन्स मेडिकेशन काही करू शकतो? गाईडन्स सांगू शकते मी, कारण आता जसं म्हणालीस ना, की कोण गाडी चालवत असेल, तर मला ते रिस्क नाही घ्यायची. हां, हां, ओके. हां. बेस्ट इज फोकस, आपल्या श्वासावर फोकस करायचा आहे. ब्रीथ. जेवढा आपण फोकस करू ना आपल्या ब्रेथवर, प्राणायाम, मीन्स लाईफ फोर्स. हं. सो जेव्हा आपण ब्रीथिंगवर फोकस होतो, इमिडिएटली तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये येता. आणि जस्ट फोकस लाइक फ्रॉम युअर टोज, फील करायचे टोज आपले, हं. हील्स, अँकल्स, असं प्रत्येक बॉडीचा पार्ट फील केला ना, की तेवढं आपण आपल्या शरीरामध्ये असतो. सो दिस इज व्हेरी इझी. झोपताना ना किंवा केव्हाही आपलं मन भरकटत असेल ना, ह्याच्याबद्दल विचार करतो, त्याच्याबद्दल. बेस्ट इज टू लिव्ह इन नाऊ, जस्ट फोकस ऑन युअर बॉडी. स्वतःला म्हणायचं की आय लिव्ह इन द नाऊ, आय लिव्ह इन माय बॉडी. इमिडिएटली तुम्ही तुमच्या बॉडीशी कनेक्टेड होता. ओके. सो दॅट हेल्प्स बिग टाइम. सिंपल आहे. जेव्हाही विचार येतो की कुठचाही विचार असू दे, कोणत्या व्यक्तीचा असू दे किंवा कुठचंही इमोशन असू दे, द मोमेंट यू से आय लिव्ह इन माय बॉडी, इट इज सेफ टू लिव्ह इन माय बॉडी, इमिडिएटली यू कनेक्ट युअर बॉडी अँड सी द डिफरन्स. इट हेल्प्स बिग टाइम. ओके. जे आता आपण हे ज्यांना कोणाला नाऊमध्ये यायचं असेल, तर आपण इमिजिएट स्वतःला इन्स्ट्रक्शन द्यायचं, की आय एम इन द बॉडी. आता मी एक छोटंसं एक थोडं छोट्या 3-4 मिनिटाचं मेडिटेशन सांगते, की जे आपण एखाद्या ठिकाणी बसून करू. कोणी गाडी चालवत वगैरे असेल त्यांनी करू नये आता. सो दे हं. कॅन लिसन टू दिस लेटर ऑन. सो यू कॅन ऑल्सो स्टार्ट. स्टार्टिंगला आपण म्हणजे मी करते बी आणि कम्फर्टेबल. तुम्ही पण एक्सपिरियन्स घ्या. येस. पोझिशन वगैरे मांडी घालून बसायचं, मांडी घालून बसा. झोपायचं झोपा. ओके. सो डोळे बंद करायचे. हं. ब्रीथ. लांब श्वास घ्यायचा आहे. नाकाने श्वास घ्यायचा आहे. इनहेल अँड एक्सहेल. मन भरकटेल, पण दॅट इज ओके. डोंट ट्राय टू विचार बंद करायचा प्रयत्न करू नका. फक्त प्रयत्न करायचा आपल्या श्वासावर फोकस करायचा. सो परत इनहेल अँड एक्सहेल. परत एकदा इनहेल अँड एक्सहेल. आता फोकस करायचे पायाच्या बोटांवर आणि हळूहळू फील करायचे पायाची बोटं, अँकल्स, हील्स, काफ्स. एक एनर्जी फ्लो आहे पायाच्या बोटांपासून गुडघ्यांपर्यंत. ही जी वेव्ह आहे ती तुमच्या थाईज, हिप्स पर्यंत पसरते. प्रत्येक सेल रिलॅक्स होतंय, मसल रिलॅक्स होतंय. फील करायचं रिलॅक्सेशन मूव्हिंग अप टू द ॲब्डोमेन, चेस्ट, स्पाइन, शोल्डर्स पर्यंत. नॉर्मल ब्रीथ कंटिन्यू करायची आहे. दोन्ही हातांची बोटं रिलॅक्स होतायत. मान रिलॅक्स होतीये. हे रिलॅक्सेशन तुमचं स्काल्प, फोरहेड, चीक्स, फुल शरीर रिलॅक्स होतंय. आणि स्वतःला सांगायचं आय एम सेफ इन माय बॉडी. मी माझ्या शरीरात अगदी सुरक्षित आहे. आय लिव्ह इन माय बॉडी. इनहेल अँड एक्सहेल. जेव्हा पण कम्फर्टेबल वाटेल, स्लोली ओपन युअर आईज. हळूहळू डोळे उघडायचे. हाऊ वॉज इट? खरंच म्हणजे एकदम काम फीलिंग झालं. इट्स रिअली वर्क्स. या. कुठे एखादं काम करायचं असेल ना, म्हणजे एखादं अँक्झायटी होतीये, अभ्यास करायचा आहे. तर अभ्यासाच्या आधी जे डिस्ट्रॅक्शन्स एवढे असतात ना, सो तो त्यावेळेस जस्ट बसायचं चेअरवर, हं. पुस्तकासमोर ठेवायचे. ब्रीथ. हं. आणि मी आता इथे आहे.
द मोमेंट तुम्ही स्वतःला गॅदर करता तुमच्या शरीरामध्ये पूर्ण फोकस येतो तुमचा. राइट. हे मला वाटतं एखाद्या इंटरव्ह्यूला जायचंय हं. त्याच्या आधी किंवा किंवा दिवसाची सुरुवात तुम्ही अशी करा ना, संध्याकाळी पण एकदा करा. सो यू फील फ्रेश ही आणि पीसफुल. खूप छान प्रॅक्टिस आहे आणि मला स्वतःला आत्ताच्या क्षणाला फार हिल वाटतंय. तर हा मला वाटतं ह्याच मोमेंटला आपण थांबूया, की ओके. तुम्ही पण हे सगळं प्रॅक्टिस करून बघा आणि एपिसोड कसा वाटला ते जरूर सांगा. तुमचे क्वेशन्स येऊ देत आमच्यापर्यंत. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण त्याची उत्तरं डायरेक्ट डॉक्टरकडूनच घेऊ. आणि लिव्ह इन नाऊसाठी आत्ता सांगितलेलं मेडिटेशन नक्की करून बघा. आणि अशाच हिरकणींना भेटण्यासाठी आणि आपली ही सीरीज पूर्णपणे बघण्यासाठी मी हिरकणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. थँक यू.